एका छोट्याशा गावात एक म्हातारी आजीबाई राहत होती. सगळे गावकरी त्या आजीला बोरांची आजी म्हणायचे. आजीची एक सुंदर छोटीशी झोपडी होती. झोपडीभोवती फुलझाडं, भाजीपाला आणि मागेच एक मोठं बोरीचं झाड होतं. त्या झाडावर हिवाळ्याच्या दिवसात लाल चुटूक पिकलेली गोड बोरं लागायची. आजी रोज सकाळी आपली टोपली घेऊन झाडाखाली जायची. गोड बोरं वेचून ती टोपली भरून नंतर ती गावच्या बाजारात विकायला न्यायची. बाजारात मुलं, बायका सगळेच आजीकडून बोरं न्यायची. आजीला बोरं विकून चांगला पैसा मिळायचा. एक दिवस रात्री एक वेगळीच गोष्ट घडली. गावात सगळे झोपेत असताना दूरच्या जंगलातून एक कोल्हा दबक्या पावलांनी गावात आला आणि आजीच्या बोरीच्या झाडाखाली जाऊन बोरं खाऊ लागला. कोल्ह्याला ते बोरं गोड आणि चविष्ट वाटले. तेव्हापासून कोल्हा त्या झाडाखाली रोज बोरं खायला येऊ लागला. त्यामुळे आजीला कमी बोरं मिळू लागली. पहिल्यांदा आजीला वाटलं, बरं आहे, जनावर खाऊ देते, निसर्गाचा हक्कच आहे. पण दिवसेंदिवस झाडावरची बोरं कमी होऊ लागली. आजीच्या विक्रीतही फरक पडला. शेवटी ती म्हणाली, हे असं रोज रोज चाललं तर माझं बोरं विकायचं कामच बंद होईल. त्या रात्री आजीनं ठरवलं, आज मी झोपणार नाही. आज बोरीच्या झाडावर लक्ष ठेवून बोरं खाणाऱ्या चोराला शिक्षा देईल. आणि खरंच रात्री उशिरा एक कोल्हा आला. तो झाडाखाली येताच आजी काठी घेऊन पळत आली आणि म्हणाली, ए कोल्ह्या, रोज रोज बोरं खातोस काय? थांब आता, तुला धडा शिकवते. कोल्हा घाबरला. तो इकडे तिकडे पळाला, पण आजी हार मानणारी नव्हती. तिने कोल्ह्याला चांगलीच अद्दल घडवली आणि दुसऱ्या दिवशी आजी पुन्हा आनंदाने बोरं वेचायला लागली. गावातल्या मुलांनी विचारलं, आजी काल रात्री आवाज काय येत होता? आजी हसून म्हणाली, अरे मुलांनो, एक कोल्हा रोज बोरं खायला यायचा. काल मी त्याला धडा शिकवला. कोल्हा मात्र जंगलात बसून विचार करत होता, लोभामुळे माझी काय अवस्था झाली. जर मी गोडपणे आजीकडे मागितलं असतं तर कदाचित तिने मला थोडी बोरं दिली असती. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.